त्यावेळेस आपण भरमसाठ युरिया टाकतो, त्यावेळेस तिथली जी ऑर्गॅनिझम आहे किंवा जीवसृष्टी आहे ती डिस्टर्ब होते, इरिटेट होते. मग एक तर ती मेली जाते. साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर एखाद्या माणसाला जर समजा गुलाबजाम किंवा वडापाव आवडत असेल, पण त्याच व्यक्तीला आपण जर 100, 150, 200 एकदम गुलाबजाम फेकून मारले किंवा एकदम त्याच्यावर वडापाव टाकले आणि संपव म्हणलं. ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल फ्री नसतंय. आधीची लोक आहे ती जास्त जगत होती किंवा त्यांचं आयुमान चांगलं होतं. एकच भाकरी खात होती पण त्याला चव चांगली होती. आता 4 भाकऱ्या खाल्ल्या तरी त्याला चव नाही किंवा तो कस नाही किंवा ते अंगी तेवढं लागत नाही. तर ह्याचं मूळ कारण तेच आहे. ज्यावेळेस आपण रासायनिक खत टाकतो, जे काही जीवाणू आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना त्या गोष्टी हव्या असतात. चांगलं उत्पन्न आपण घेतो, 100% आपण व्यवस्थित सगळं काम करतो, 100% आपण शेती नैसर्गिक पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस उत्पन्न द्यायचा किंवा माल न्यायचा वेळ येते त्यावेळेस आपली थोडीशी कुठंतरी आपण कमी पडतो. तर हे दोन्ही गोष्टी करत असताना आपल्याला बाहेरून कोणाला आणण्यापेक्षा आपण स्वतः प्रमोट करायला पाहिजे. कारण त्या गोष्टीची जी तर इथली डबल पलटी झाली आपली आणि हे बघा पक्षी आलेत किडे खायला आणि ही डबल पलटी झाल्यावर आता दुसरीकडं म्हणजे त्याच ठिकाणी दुसरीकडं डबल पलटी चालू आहे आणि ती झाल्यावर आपण परत पुढं घेणार आहे. आज आपण 3 गोष्टी बेसिकली केलेल्या आहेत, त्याचं बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आहे ती म्हणजे नांगरणी किंवा डबल पलटी. आता डबल पलटी कशाला, तर ही जी जमीन आहे ती बऱ्याच दिवस कसलेली नव्हती किंवा या जमिनीत काय उत्पन्न घेतलेलं नव्हतं, त्यामुळे ह्याच्यात बरीच मुळं आणि बरीच वनस्पती होती. तर डबल पलटी मारल्यामुळे काय झालं, तर माती भुसभुशीत व्हायला मदत होणार आहे. त्यातली ही पहिली स्टेप आहे. आणि ह्या पहिल्या स्टेपमध्ये डबल पलटी म्हणजे नांगर जो आहे तो 1 ते 1.5 फूट खाली जमिनीच्या घातला जातो आणि त्यांनी माती उकरून काढली जाते. म्हणजे जी काही जुनी वनस्पती असेल किंवा जाडमुळं असतील ते टोटली बाहेर येणार आहेत आणि आपण जी लागवड करणार आहे त्याच्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. तर हे करत असताना आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात आल्या, ते म्हणजे ह्या जमिनीत बरीच वीड म्हणा किंवा बरीच जे तण आहे ते होतं. आपण JCBने मुळं उकडली त्याच्यानंतर जाळलं तरी पण हे मुळं जिवंत होतीत किंवा काही जी बारीक छोटी मुळं होती ती जिवंत होती. मग हे नांगर केल्यामुळं काय होणार आहे, ती जी जाड मुळं आहेत किंवा ही जी मुळं आहेत ती त्याच जमिनीत गाडली जाणार आहेत आणि ते एक मॅन्युअर म्हणून म्हणा किंवा एक खत म्हणून म्हणा उपयोगी पडणार आहेत. आता हे कसं, तर ह्याच्यानंतर आपण रोटावेटर मारणार आहे. नांगर मारल्यावर काय होतं, त्या मातीचे मोठे चंक्स होतात आणि त्याच्यानंतर आपण रोटावेटर मारणार आहे. तर रोटावेटरमध्ये काय होतं, ती माती बारीक केली जाते किंवा भुसभुशीत केली जाते. ह्यानी काय होतं, जे काही क्ले पार्टिकल्स असतील किंवा जे काही मातीचे कण असतील ते जास्त प्रमाणात मिनरल्स असतील, न्यूट्रिएंट्स असतील ते चिटकून धरतात किंवा धरून ठेवतात आणि त्याच्यामुळे ते झाडांना उपलब्ध होतात. ज्यावेळेस झाडांना गरज असेल किंवा झाडांच्या मुळांना गरज असेल त्यावेळेस ते उपलब्ध होतात, मग ते शोषून घेतले जातात. आता हे कसं होतं, तर बऱ्यापैकी माती जी असते ती निगेटिव्हली चार्ज असते आणि हे जे न्यूट्रिएंट्स आहे, आयर्न असेल, मॅग्नेशियम असेल, कॉपर असेल, तर हे पॉझिटिव्हली चार्ज असतात. मग जसं आपण केमिस्ट्रीमध्ये किंवा सायन्समध्ये शिकलो की अपोजिट्स अट्रॅक्ट, तसं निगेटिव्ह चार्ज जी मातीचे पार्टिकल असतात किंवा आपण जी सरफेस एरिया वाढवलेली असते रोटावेटर मारून, त्यामुळं काय होतं, माती भुसभुशीत होती, मातीची सच्छिद्रता म्हणजेच पोरोसिटी वाढते. म्हणजे जास्त पाणी पडेल ते निचरा होतं. माती जास्त पाणी धरून ठेवत नाही, जेवढी होल्डिंग कॅपॅसिटी आहे तेवढं धरून ठेवतं. जेवढ्या आपल्या पिकाला उपयुक्त आहे किंवा जेवढं आपल्या पिकाला लागणार आहे तेच राहतं. जास्त पाणी साचून राहिल्यामुळं किंवा मातीत खड्डे न झाल्यामुळं किंवा ढेकळं नसल्यामुळं हे पाणी लवकर बाहेर निघून जातं. सो ओव्हर वॉटरिंग किंवा जास्त प्रमाणात पाणी त्या जमिनीत राहत नाही आणि ते झाडांसाठी एक चांगली गोष्ट असते. आता ह्याच्यात तिसरी स्टेप आहे ती म्हणजे दंडे धरणे किंवा बेड्स बनवणे. आता बेड्स आपण बनवलेत ते हळदीसाठी वेगळे बनवलेत आणि करटुल्यासाठी वेगळे बनवलेत. असं का, तर करटुल्यांमध्ये आपल्याला 6 फूटचं अंतर पाहिजे दोन्ही साईडला, म्हणजे एकामेकांच्या मध्ये लावताना पण आणि बेड्सच्या मध्ये पण. कशाला, तर ह्याच्यामध्ये जे काही ह्युमिडिटी असणार आहे ह्या भागामध्ये किंवा इथं जो काही हवेचा प्रभाव असणार आहे तो कमी व्हायला पाहिजे आणि कीड वाढायला कमी जागा असली पाहिजे. कारण ह्युमिडिटी वाढली, त्यांना घनदाट अशी जागा घावली तर कीड लवकर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात वाढू शकते आणि ह्युमिडिटीमुळं इतर रोगसुद्धा जास्त वाढू शकतात. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये अंतर आपण जास्त ठेवलेलं आहे. ते अंतर जे आहे ते आपल्याला ह्युमिडिटी कंट्रोल करायला किंवा इतर कीटक कंट्रोल करायला मदत करणार आहे. हळदमध्ये आपण 2 फुटाचे बेड केलेत, त्याच्यामध्ये आपण हळद लावणार आहोत. म्हणजे बेडची जर अंतर पकडली आपण तर बेड जिथं हळदमध्ये लागणार तिथं दोन्ही साईडला 1-1 फूट अंतर असणार आहे. त्याच्यामध्ये 2 फूट आपण अंतर सोडलं आणि परत दुसरीकडे लावलं. तर ह्याच्यामुळं काय होणार आहे की हळदीला जास्त जागा मिळणार आहे पसरायसाठी किंवा त्याचे जे कंद आहेत ते पसरायसाठी. नंतर आपण ह्याच्यात भर घालणारच आहोत. त्याच्यामुळं आपण दोन्ही साईडला 1-1 फूट धरलं आहे आणि मध्ये 2 फूट धरलं आहे. म्हणजे जो ट्रॅक्टर असेल छोटा पॉवर टेलर तो ह्याच्यामधून आरामशीर फिरला पाहिजे आणि जे काही पीक असेल त्याला जास्त नुकसान नाही झालं पाहिजे. तर मग ही अशी आपण भर घालायचा विचार करणार आहोत. तर ह्याच्यानंतर बेड झाल्यानंतर जे हळदीचं पीक आहे ते आपण 1.5 फुटाच्या अंतरावर ठेवणार आहोत. त्याच्यामुळं जे काही कंद असतील ते
व्यवस्थित उगायला मदत होणार आहे आणि भर घालून आपण ते व्यवस्थित करणार आहे. आता आपण शेती करत असताना 2-3 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, की सच्छिद्रता म्हणा किंवा पोरोसिटी म्हणा किंवा हे जे आपण ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय करायचा प्रयत्न करतोय, तर ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल फ्री नसतंय. तर ऑर्गॅनिक चा अर्थ असतो, की आपण जे काही ऑर्गॅनिझमच्या हिशोबाने किंवा ऑर्गॅनिझमच्या बेसिसवरती डेव्हलप करणार आहोत ते. सगळ्याच गोष्टी केमिकल असतात. समजा पाणी जरी धरलं तरी ते केमिकल आहे. नायट्रोजन जे झाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यासाठी लोकं युरिया टाकतात ते पण झाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे. पण युरिया महत्त्वाचा नाही तर नायट्रोजन महत्त्वाचं आहे. आता नायट्रोजन सायकल किंवा नायट्रोजन फिक्सेशन आपण कसं होतं बघूया. आणि त्याचा केमिकल आणि ऑर्गॅनिकमध्ये काय डिफरन्स येतो किंवा त्याच्यामुळं काय परिणाम होतो पिकांवरती ते आपण बघूया. तर समजा आपण जर नॉर्मल नायट्रोजन ज्यावेळेस फिक्स होतं जमिनीत पावसाच्या वेळी किंवा इतर जो जमिनीमध्ये बॅक्टेरिया असतो तो नायट्रोजन घेतो. नायट्रोजन घेतल्यानंतर तो अमोनिया फॉर्ममध्ये घेतो. ह्या अमोनियाला तो नंतर कन्व्हर्ट करतो नायट्राईटमध्ये आणि ही नायट्राईट जी आहे ती नंतर नायट्रेटमध्ये कन्व्हर्ट केली जाते आणि ही नायट्रेट झाडांची जी मुळं आहेत ती शोषून घेतात. त्यावेळेस ते काही शुगर्स आणि कार्ब्स त्या बॅक्टेरियाला देत असतात आणि ह्याच्या एक्सचेंजमध्ये मग बॅक्टेरिया पण अजून आयर्न असेल, कॉपर असेल, मॅग्नेशियम असेल असे घटक त्या झाडाला आणून देत असते किंवा सोबत घेऊन येत असते. मग ह्यावेळेस काय होतं की नायट्रोजन बरोबरच झाडाला इतर मिनरल्ससुद्धा मिळाले जातात आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस सेंद्रिय शेती असते किंवा नैसर्गिक शेती असते त्या ठिकाणी उत्पन्न तुम्ही बघितलं तर ते चवीला चांगलं असतं किंवा त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यूसुद्धा चांगली असते. आजकाल आपण बघतो की बरेच लोकं म्हणतात आधीची लोकं आहे ती जास्त जगत होती किंवा त्यांचं आयुमान चांगलं होतं. एकच भाकरी खात होती पण त्याला चव चांगली होती. आता 4 भाकऱ्या खाल्ल्या तरी त्याला चव नाही किंवा तो कस नाही किंवा ते अंगी तेवढं लागत नाही. तर ह्याचं मूळ कारण तेच आहे. ज्यावेळेस आपण रासायनिक खत टाकतो, फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस युरिया टाकतो तर आपण मातीचा अभ्यास करून टाकत नाही. प्रत्येक ठिकाणची माती वेगळी असते, प्रत्येक शेतात माती वेगळी असते, प्रत्येक शेताच्या भागात माती वेगळी असते. तर काही ठिकाणी आपण झाडं जाळून जाळलेली असतात, त्या ठिकाणी ती जाळलेली राख असते किंवा काही ठिकाणी तण जास्त आलेले असतात, सावली असते, त्यामुळे त्या मातीची जी दग आहे किंवा उन्हामुळे जी काही हानी व्हायची आहे ती कमी झालेली असते. तिथं जीवाणू जास्त असतात, त्यामुळे प्रत्येक माती ही वेगळी असते. हे आपल्याला सगळ्यात आधी लक्षात घ्यायला पाहिजे. तर आपण जे सांगत होतो की ज्यावेळेस आपण रासायनिक खत टाकतो त्यावेळेस काय होतं, जे काही जीवाणू आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना त्या गोष्टी हव्या असतात. म्हणजे नायट्रोजन असेल तर ते त्यांना हवं असतं. पण त्यांना जेवढं नायट्रोजन हवं आहे तेच ते प्रोसेस करत असतात किंवा त्या मातीतून घेत असतात. पण आपण काय करतो, ज्यावेळेस युरिया टाकतो त्यावेळेस त्या मातीतले जे ऑर्गॅनिझम आहे ते इरिटेट होतात किंवा साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर एखाद्या माणसाला जर समजा गुलाबजाम किंवा वडापाव आवडत असेल तर तो लईतले 2-3 असे खाऊ शकतो. जास्त कोण खाणार असेल 10. पण त्याच व्यक्तीला आपण जर 100, 150, 200 एकदम गुलाबजाम फेकून मारले किंवा एकदम त्याच्यावर वडापाव टाकले आणि संपव म्हणलं तर ते त्याला शक्य होणार नाही. मग काय ह्या ठिकाणी काय होतं, त्यावेळेस आपण भरमसाठ युरिया टाकतो त्यावेळेस तिथली जी ऑर्गॅनिझम आहे किंवा जीवसृष्टी आहे ती डिस्टर्ब होते, इरिटेट होते. मग एक तर ती मेली जाते किंवा मग तिथले जीवाणू कमी होतात किंवा निघून जातात आणि ही जी राहिलेलं युरिया तो नंतर पावसामुळे किंवा इतर गोष्टींमुळे पाण्यात वाहून तुमच्या नदी नाल्यात जातो. मग तिकडं मासे असतील, जीवसृष्टी असेल ती डिस्टर्ब केली जाते. तसं शेतात राहिलं तर आपण म्हणतो शारपड जमीन जास्त झाली किंवा त्याच जमिनीत जास्त आपल्याला पुढच्या वर्षी खत टाकायला लागतं. कारण त्या जमिनीचं म्हणा किंवा त्या शोषून घ्यायची किंवा प्रोसेस करायची ती जी क्षमता आहे ती कमी झालेली असते. म्हणून मग आपल्याला दरवर्षी तो वाढवून टाकायला लागतो. आता ह्याच्यामुळं काय होतं, आपला रासायनिक खताचा खर्च वाढतो. आपण न अभ्यास करता ह्या गोष्टी करतो आणि मेन गोष्ट म्हणजे जे काय इथं मिनरल एक्सचेंज होत होता त्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझम त्या झाडाला नायट्रोजन म्हणा किंवा नायट्रेट किंवा नायट्राईट देत होते. त्यावेळेस तिथं मिनरल एक्सचेंजसुद्धा होत होता. हा मिनरल एक्सचेंज कम्प्लिटली एलिमिनेट होतो. मग आपल्याला काय करायला लागतं की झाडांना युरियासोबत अजून काही विटॅमिन्स, मिनरल्स चढवायला लागतात किंवा द्यायला लागतात. मग आपण त्याला ड्रेंचिंग करतो किंवा काय करतो की औषधाच्या वेगवेगळ्या बाटल्या ड्रिप थ्रू देतो. मग ह्यानी काय होतं, किती प्रमाणात काय पाहिजे आपल्याला माहीत नसतं. याचा पण तोच परिणाम होतो. ओव्हर झालं तर मग ते झाड जास्त शोषून घेत नाही किंवा त्या जमिनीतली जी मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, इकोसिस्टम आहे ती डिस्टर्ब होते. त्यामुळे जेवढं झाडाला पाहिजे तेवढं मिळत नाही. ह्याच्यासाठी लोकं म्हणतात की सेंद्रिय शेती म्हणा किंवा सेंद्रिय उत्पादनावर भर दिला पाहिजे. आता एक आर्ग्युमेंट ह्याच्यात असा आहे की सेंद्रिय उत्पादनाला भाव जास्त मिळत नाही किंवा मार्केट जास्त मिळत नाही. तर ह्या ठिकाणी मी काय केलं आहे ते मी सांगू शकतो किंवा मी काय करणार आहे ते मी सांगू शकतो. इतरांसाठी मी नाही बोलू शकत. तर आत्तापासूनच जे काही प्रोड्यूस असेल आहे किंवा जे काही व्यापारी असतील किंवा जे कोणी घेणारे असतील त्यांच्यासाठी मी जाऊन भेटत आहे किंवा लोकांना ह्या गोष्टींबद्दल अवेअर करत आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करा. शेतीबरोबरच आमचं ॲग्रो टुरिझमचं सुद्धा मॉडेल आहे. तर मग त्याच्यातून काही गोष्टी प्रमोट करता येतील का? हां, आम्ही प्रयत्न करत आहोत. तर नुसतं उत्पन्न घेऊन तुम्ही किंवा नुसतं उत्पन्न घेऊन मी तसंच थांबणार नाही आहे. तर हे प्रमोट कसं करता येईल ह्या गोष्टींवरती सुद्धा भर देणार आहे. तर त्यामुळं जो काही माझा खर्च असेल ॲटलिस्ट तो तरी निघायला पाहिजे. ह्या हिशोबाने
माझी वाटचाल आहे. आणि जर कोणी हे सेंद्रिय पद्धतीने करत असेल तर त्यांनी पण ह्या हिशोबाने सुद्धा विचार करायला पाहिजे, कारण आपण उत्पन्न चांगलं घेऊ शकतो. 100% चांगलं उत्पन्न आपण घेतो. 100% आपण व्यवस्थित सगळं काम करतो. 100% आपण शेती नैसर्गिक पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस उत्पन्न द्यायचा किंवा माल न्यायचा वेळ येते त्यावेळेस आपली थोडीशी कुठंतरी आपण कमी पडतो किंवा थोडीसं आपण कुठंतरी कमी पडू शकतो असं मला जाणवतं. सो दॅट मी आत्तापासूनच ह्या गोष्टीचं प्रमोशन म्हणा किंवा जो काही मार्केट आहे तो बघायचा प्रयत्न सुरू आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आहे की शेतीमध्ये ॲग्रो टुरिझम म्हणा किंवा ॲग्रो टुरिझममध्ये शेती, तर हे दोन्ही गोष्टी करत असताना आपल्याला बाहेरून कोणाला आणण्यापेक्षा आपण स्वतः प्रमोट करायला पाहिजे. कारण त्या गोष्टीची जी बारकावे आहेत किंवा त्या गोष्टीचा जो काही क्रक्स आहे किंवा ती गोष्ट कशी आपण पार पडली. आता समजा शेती तयार करायची असेल तर तिथं मला किती वेळ लागला, काय लागला, ह्या गोष्टी मीच सांगू शकतो. त्या शेतीत काय टाकलं, काय नाही, ह्या गोष्टी मीच सांगू शकतो. आजूबाजूला कसं चालतं, काय उत्पन्न आहे, ह्या गोष्टी मीच सांगू शकतो. इथं जे काय उत्पन्न आहे ते सर्रास मी घेऊ शकत नाही, कारण मग त्याला कॉम्पिटिशन खूप असणार आहे. माझं असं दुसरं प्रोडक्ट काही नसणार आहे. सो दॅट त्या हिशोबाने आपल्याला ह्या गोष्टी करायला पाहिजे आणि ह्या हिशोबानेच आपण पुढं जात राहायला पाहिजे की ह्या हिशोबाने सुद्धा आपल्याला थोडंसं कमर्शियल म्हणा किंवा बिझनेस पर्स्पेक्टिव्हने पण आपल्याला बघायला पाहिजे. कारण ॲग्रो टुरिझम आहे, लोक बघणार आहे, व्हिडिओ बनणार आहे, हे तर आहेच, पण तो जो काही प्रोड्यूस होणार आहे तो सुद्धा मार्केटमध्ये जायला पाहिजे आणि ह्या गोष्टींनी आपली वाटचाल सुरू आहे. तर ह्याच्यात जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा मला काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. ह्याचबरोबर असेच किंवा सायंटिफिक म्हणा किंवा लॉजिकल व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता तर आपण शेतीचे करत आहोत, पुढं जाऊन आपण ॲग्रो टुरिझम असेल किंवा जो काही फार्म स्टे असेल त्याबद्दल सुद्धा सांगणार आहोत. तिथं काय फॅसिलिटीज आहेत, तिथं काय गोष्टी आहेत किंवा कमेंट केलात तर सगळ्यांना ते दिसतील आणि बऱ्याच जणांचे प्रश्न तिथं सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. सो कमेंट इज अ बेटर ऑप्शन. आणि ह्याच्या पलीकडं खूप इंटरेस्टिंग गोष्टी किंवा केमिस्ट्री कशी काम करते किंवा वाय एव्हरीथिंग इज केमिकल किंवा आपण केमिकल फ्री नाही म्हणू शकत, ह्या गोष्टींवर सुद्धा आपण समोर येऊन व्हिडिओ करणार आहोत. जे काही वेगवेगळं डायजेशन सिस्टम असेल किंवा गवत खाऊन गाई म्हशी एवढ्या मस्क्युलर कशा असू शकतात, आपल्याला ते का अंगी लागत नाही किंवा आपण ते का करू शकत नाही, ह्या गोष्टी ज्या असतील किंवा ह्या गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील, सायन्स ऑफ ॲग्रिकल्चर एक चांगली वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन ह्या गोष्टी समजू शकता. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचा ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरचा एक कोर्स आहे, तो तुम्ही करू शकता तुमच्या स्पेसनी. खूप जास्त वास्ट मटेरियल आहे. ऑइल हेल्थ किंवा केमिस्ट्री ऑफ सॉईलवरती सध्या अभ्यास चालू आहे आणि त्या गोष्टी बघूनच किंवा त्या गोष्टी समजूनच मी तुम्हाला ह्या गोष्टी कन्वे म्हणा किंवा सांगायचा प्रयत्न करतो आहे. जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी समजत नाहीत तोपर्यंत आपण त्या गोष्टी ॲप्लाय करू शकत नाही किंवा त्या गोष्टी आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्या प्रॅक्टिकली करता येणार नाही किंवा ही गोष्ट कशाला पाहिजे. आता ज्यावेळेस नांगरून झालं त्यावेळेस मला असं वाटत होतं की ह्याचेच बेड धरले तर बरं राहील, कारण जास्त पाणी होल्ड करून राहील. पण पाणी होल्ड इज डिफरंट थिंग, पण त्या मातीत पार्टिकल साईज किंवा मातीची पार्टिकल छोटे असणे ते किती महत्त्वाचं आहे हे मी ते वाचल्यानंतर मला कळलं. लोक सांगतात किंवा आपल्याला माहीत असतं, पण त्याचं सायंटिफिक म्हणा किंवा एक लॉजिकल रिझनिंग काय आहे ते मला त्याच्यातून कळलं. पाणी असेल किंवा इतर गोष्टी असतील, ह्या गोष्टीसुद्धा मला त्याच्यातून कळत आहेत. जसं जसं मला कळेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हाला जर पाहिजे तर त्याच्यातून तुम्ही वाचून स्वतःसुद्धा करू शकताय. ज्या काही गोष्टी मला समजल्या नाहीत त्या तुम्हाला समजू शकतात, कारण सगळंच मला कळतं आहे किंवा सगळंच मला येतं आहे अशातला भाग नाही किंवा सगळंच मला ग्रास्प होतं आहे अशातला पण भाग नाही, तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही पुढे येऊन करू शकताय. तर असेच व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. असेच इंटरेस्टिंग आणि सायंटिफिक, थोडंसं लॉजिकल रिझनिंग असलेलं, थोडंसं सायंटिफिक बेंड असलेला, सायंटिफिक टेम्परामेंट असलेला व्हिडिओ किंवा कंटेंट आपण तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करत आहोत. सो दॅट काही गोष्टी ज्या असतील त्या तुम्हाला कळायला आणि समजायला सोप्या जातील आणि मला पण ते एक डॉक्युमेंटेशन होऊन जाईल की ह्या वेळेस आपण काय केलेलं, सो दॅट कधी आपण पुढच्या वेळी किंवा इन फ्युचर ज्यावेळेस कधी आपण त्या गोष्टी रिपीट करायला जाऊ किंवा कोणाला समजायच्या असतील किंवा त्या गोष्टी आपल्याला दुसरीकडे अप्लाय करायच्या असतील तर ते आपल्याला व्यवस्थित येऊन जाईल. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. तुमचा दिन शुभ राहो.